रिसेंटली मी एक व्हिडिओ बनवला होता की मुलं आजकाल घाबरत आहेत लग्न करायला, कारण की मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत आणि त्यानंतर लग्नानंतरही त्या सोबत राहतील की नाही याची शाश्वतीच नाही. काही जण तर फक्त पैशासाठी लग्न करतात, काही जण डिवोर्स घेतात फक्त पैशासाठी, कारण की अल्युमिनी वेळ आणि लग्न करायच्या वेळी पण त्यांच्या अपेक्षा इतक्या असतात की मुलं लिटरली घाबरत आहेत लग्न करायला आणि खूप सारे मुलं लग्न करायचंच नाही असं डिसिजन घेत आहेत. याला जबाबदार कोण असं मी विचारलं होतं. तर बऱ्यापैकी लोकांनी मुलांच्या साईडने बोललेलं आहे, पण काही लोक असे आहेत की ते म्हणतात की पहिल्या मुलांच्या या अपेक्षा होत्या, आता मुलीने केलं तर काय बिघडलं, ठीक आहे, एकाने चूक केली ते तो काळ होता, पण आत्ताच्या मुलीने असंच वागलं पाहिजे हे कितपत योग्य आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही स्वतःचं लग्न करताना काय अपेक्षा बघितल्या. मी ज्या मुलाशी लग्न केलं त्याच्याकडे मला एकच अपेक्षा होती की त्यांनी मला समजून घ्यावं आणि माझं फ्रीडम त्यांनी मला द्यावं. बाकी मी माझ्या नवऱ्याशी लग्न करताना ना त्याच्या गावाला जमीन होती, ना त्यांचं स्वतःचं घर होतं, ना सॅलरी लाखो होती, पण मला फक्त त्याचा हा स्वभाव आवडला की तो मला एक गॅरंटी देत होता की तू तुझी लाईफ जगणार, मी तुला इंटरफेअर करणार नाही, तुला तू कोणतेच रिस्ट्रिक्शन असेल आणि तो मला सपोर्ट करतो, हे मला पाहिजे होतं. मी फक्त त्याचा स्वभाव बघितला, ना पैसा बघितला, ना खानदान बघितलं, ना काहीच बघितलं. आजकालच्या मुलींच्या अपेक्षा इतक्या आहेत की घर पाहिजे, बंगला पाहिजे, गावाला पण पाहिजे, पुण्याला पण फ्लॅट पाहिजे, गाडी पण पाहिजे, चांगला पगार पण पाहिजे, एक छोटीशी शेती पण पाहिजे आणि त्याच्यानंतर बिझनेस पण पाहिजे आणि जॉब पण पाहिजे. सगळं एकत्र नाही येणार. तुम्हाला एवढ्या 10 अपेक्षा असतील तर तुम्हाला 10 लग्न करावी लागणार. एका मुलामध्ये 10 गोष्टी नाही. हे सगळं असून पण तुम्हाला दिसायलाही चांगला हवा, त्याच्यानंतर तुम्हाला एजही कमी हवं. एवढं सगळं अचीव्ह करायपर्यंत एज ते राहणार आहे का? नाही. चल आज नाहीये घर, दोघं मिळून घेऊ, हा अप्रोच नाहीच आहे आजकालच्या मुली. बरं, मी माझा पगार देणार नाही का बाई, लग्न तू केलंस, घर तू पूर्ण चालवायचं, मग आता तुझी इक्वॅलिटी कुठे गेली? तो पण 30 वर्षाचा आहे, तू पण 30 वर्षाचा आहे. त्यानं जे 30 वर्षात अचीव्ह केलं तू ते अचीव्ह केलं का? मुलींना 15-15 हजार पगार असलेल्या मुलीला सुद्धा 2-2 लाख पगार असणारा मुलगा पाहिजे, तोही दिसायला स्मार्ट, पुण्यात फ्लॅट आणि आई बाप सोबत नकोत. बरं, हे सगळं मिळालं त्यानंतर पण गॅरंटी काय बाई तू माझ्यासोबत राहशील? ऍडजस्टमेंट माहितच नाही आजकालच्या मुलींना. थोडंसं भांडण झालं, घेतला डिवोर्स. पहिल्याच्या काळात मुलं असं वागायची, आता मुली असं वागतायत असं कमेंट्स येतात. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. आजकालची मुलं मुलींपेक्षा खूप जास्त समजूतदार आहेत. आपले बाबा आपल्या आईला किचनमध्ये काहीच मदत करत नव्हते, पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मी जेवढे पुरुष बघितलेत, माझे जीजू, माझे फ्रेंड्सचे हजबंड, सगळे जण आज तुम्हाला घरामध्ये बायको बरोबर तेवढीच मदत करतात, प्लस ऑफिसमध्ये पण काम करतात, प्लस ते त्यांचा पूर्ण पगार घरासाठी वापरतात. मुली 1 रुपयाही वापरायला तयार नाहीयेत आपल्या पगारातला. आणि डिवोर्स घेताना प्लस घरामध्ये हक्क पाहिजे, सॅलरीमध्ये हक्क पाहिजे. मग तुझी सेल्फ रिस्पेक्ट कुठे गेली? असंच चालत राहिलं तर लग्न ही प्रथा बंद होऊन जाईल. तुम्हाला काय वाटतं?